मराठी विषयाची आदर्श उत्तरपत्रिका कमीत कमी वेळेत कशा पद्धतीनं लिहायला हवी ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. पहा, हा आहे आमच्या एका विद्यार्थिनीचा पेपर आणि त्या विद्यार्थिनीला 80 पैकी 76 गुण इथे तुम्हाला पडलेले दिसतील. पेपर लिहिण्याची पद्धत आणि कुठे-कुठे अंडरलाईन केलेलं आहे, कुठे कशा प्रकारचे बॉक्सेस चौकटी केलेल्या आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्ही फक्त ऑब्झर्व्ह करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आदर्श उत्तरपत्रिका आपण कशा पद्धतीनं लिहायला हवी. याचा PDF हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा. जे कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवतील त्यांना याचा PDF जरूर सेंड केला जाईल. सुरुवातीला पहा, आदर्श विद्यार्थी या पद्धतीनं व्यवस्थित मोठी एक मार्जिन मारलेली आहे. त्यानंतर आणखी एक मार्जिन मारलेली दिसेल. कारण इकडची जी मोठी मार्जिन आहे तर तुम्हाला इथे गुणदान केलेलं दिसेल, म्हणजेच मार्क्स इथे तुम्हाला लिहिलेले दिसतील. पहा, अशा पद्धतीनं इथं मार्क्स लिहिण्यासाठी स्पेस हवा असतो. त्यामुळे जरूर तुम्हाला या पद्धतीनं हा स्पेस ठेवा आणि या पद्धतीनं तुम्ही लिहिणं अपेक्षित असतं. हा तिसरा प्रश्न म्हणजे स्वमताचा प्रश्न आहे. पहा कशा पद्धतीनं सुंदररित्या स्वमत लिहिलेलं आहे. कुठेही खाडाखोड दिसत नाही. सो याच पद्धतीनं जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला निश्चितच पैकीच्या पैकी मार्क्स पडू शकतात. यामध्ये पण 3 प्रकारचे प्रश्न दिसतील. पहा कशा पद्धतीनं पेन्सिलचा वापर इथे केलेला तुम्हाला दिसेल. पेन्सिलच्या ऐवजी तुम्ही काळ्या पेनचा सुद्धा वापर करू शकतात. बरेच विद्यार्थी म्हणतायत 2 पेन वापरता येत नाहीत. परंतु लिखाणासाठी 2 पेन वापरता येत नाहीत. म्हणजे अर्धे प्रश्न एका पेनने, पुन्हा अर्धे प्रश्न दुसऱ्या पेनने असं जमत नाही. परंतु संपूर्ण प्रश्न एका पेनने आणि अंडरलाईन करा किंवा बॉक्सेस काढण्यासाठी वेगळी पेन तुम्ही वापरू शकता. प्रत्येक प्रश्न झाल्यानंतर सुद्धा कशा पद्धतीनं रेषा मारलेल्या आहेत आणि पहिला प्रश्न पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला डबल अंडरलाईन केलेली दिसेल. सो या पद्धतीच्या गोष्टी सुद्धा आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. विभाग 2 विभाग हे पण नाव लिहायला विसरायचं नाही आहे. त्यानंतर अंडरलाईन वगैरे तर तुम्हाला केलेल्या दिसतीलच. विशेषतः पहा, स्वमतामध्ये उत्तरं लिहित असताना लेखक किंवा कवींचे जे नावं आहेत ते व्यवस्थितरित्या लिहिणं आवश्यक आहे. या पद्धतीनं लिहिल्यावर पहा कसे 2 पैकी 2 मार्क्स पडलेले दिसतील तुम्हाला. कवितेचं रसग्रहण या पद्धतीनं जरूर सोडवा. ओळी कुठं सोडलेल्या आहेत हे व्यवस्थितरित्या समजून घ्या. पहा किती सुंदररित्या उत्तर लिहिलेलं आहे. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य हे पॉइंट एका बाजूला लिहिलेले आहेत आणि एवढ्या ह्या भागामध्ये काही पण लिहिलेलं दिसत नाही. या पद्धतीनं स्पेस सोडून आन्सर जर लिहिलं तर पहा किती आकर्षक दिसतं आणि म्हणून मग निश्चितच तुम्हाला अशा पद्धतीनं पहा पैकीच्या पैकी मार्क्स पडतात. आता या क्वेश्चनला इथे 3.5 मार्क्स पडलेले आहेत. निश्चितच काहीतरी एखादी मिस्टेक असेल, परंतु याचे जेव्हा पूर्ण प्रश्नाचे मार्क काउंट होतात तेव्हा हा हाफ मार्क 1 मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. विभाग 3 स्थूल वाचन 3 पैकी 3 मार्क्स पडलेले दिसतात. पहा, आपलाही स्थूल वाचनवरचा व्हिडिओ आहे तो जरूर पहा. त्याच्यामध्ये तर मी असे स्थूल वाचन तयार करून दिलेले आहेत की त्यामध्ये तुम्हाला कोणताही प्रश्न आला तर एकच उत्तर पाठ करायचे. त्यामुळे 4 स्थूल वाचन आहेत. 4चे 4 उत्तरं मी तयार करून दिलेले आहेत. ते उत्तर पाठ केलं की कसलाही कोणताही प्रश्न आला तरी उत्तर तुमचं एकच राहणार आहे. सो जरूर तो व्हिडिओ पहा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल, इथे पण दाखवेल. स्थूल वाचनाचा दुसरं उत्तर 3 प्रश्न दिलेले असतात, पैकी 2 लिहायचे असतात. विभाग 4 भाषाभ्यास यावर लवकरच एक व्हिडिओ मी तुम्हाला भरपूर उदाहरणं देऊन पाठवणार आहे. सो त्यासाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. नवीन असाल तर बेल आयकॉनचं बटन दाबा आणि जरूर जास्तीत जास्त शेअर करा. कारण यासारखे मराठी आणि त्याचबरोबर इंग्रजीचे उपयोजित लेखन, ग्रामर सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत आणि नवीन सुद्धा येतच राहणार आहेत. पत्रलेखनाचा हा नमुना. मराठी पत्रलेखनाचे सुद्धा आपले व्हिडिओज आहेत. जाहिरात लेखन कसं करावं, काळजी कोणती घ्यावी आणि त्याचे वेगवेगळे 3 उदाहरणं असाही आपला व्हिडिओ आहे, तोही जरूर पहा. पहा कशा पद्धतीनं आकर्षक जाहिरात लिहिलेली आहे, चौकटीत लिहिलेली आहे. अशा प्रकारे डायग्राम आकर्षकपणा निर्माण करण्यासाठी पहा सुंदर डायग्राम अशा काढलेल्या आहेत. म्हणून याला मी आदर्श उत्तरपत्रिका म्हणते, हे लक्षात येईल. बातमी लेखन सारख्या अवघड प्रश्नाला सुद्धा पहा 4.5 मार्क पडलेले दिसतील.
या पद्धतीनं पॅरेग्राफ झाल्याच्या नंतर 1 लाईन सोडून देऊन पद्धतशीररित्या अगदी खडाखोड न करता त्याचबरोबर हेडिंग वगैरे देऊन अशा पद्धतीनं व्यवस्थित जर लिहिलं तर नक्कीच तुमचंही उत्तर असंच आदर्श होईल। सगळ्यात मोठा प्रश्न ज्यामध्ये आत्मकथन लिहिलेलं दिसतं, 3 प्रकारचे प्रश्न असतात, त्यापैकी आत्मकथन हा एक प्रकार असतो। तिन्हीपैकी एकच उत्तर लिहायचं असतं। आत्मकथन कशा पद्धतीनं लिहायला पाहिजे, त्याचे कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत, कोणते महत्त्वाचे शब्द त्याच्यात आले पाहिजेत, यावर आधारित मी व्हिडिओ केलेला आहे, तोही जरूर पहा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच। निबंध किती मोठा लिहायला पाहिजे याची पण तुम्हाला कल्पना येईल। पहा 2 ते 2.5 पेजेस आपण हे उत्तर लिहिलेलं आहे निबंधाचं। तुम्हाला कल्पना येईल किती लिहायला हवंय। उत्तरात ओळ सोडू नये असं इथं लिहिलेलं आहे, परंतु नवीन फॉर्मॅटनुसार पॅरेग्राफ चेंज करण्यासाठी ओळ सोडावी लागते, हेही लक्षात घ्या। आता पहा कशी वाटली आदर्श उत्तरपत्रिका। तुम्हाला जर अशा प्रकारे लिहायचं असेल, उत्तरपत्रिका हवी असेल तर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक मी तुम्हाला देत आहे, किंवा तुम्ही मला कमेंट करू शकता। चॅनलवरचे व्हिडिओ जरूर पहा। नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा, हाईप करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। थँक्यू।